इकडे हा कॅप्चर झाला. अरे ही नाही, अरे ही नाही, ही नाही. यो म्हातारा आहे, म्हातारा झोपली म्हातारी. बोटीच बोटी आहेत. चल चला बोटीत. म्हातारा झाल्या, म्हातारी चोल बघायला. म्हाताऱ्या चालल्या म्हाताऱ्याची चोल बघायला. वॉट अ जोक. टोप्या पे घेऊन चालल्या. पाय माखन ना इथे चिकन मागतील. चला पटापट. नाही काही नाही जाऊ काही नाही. अवतार बघ. बाबा पार्ला भेटणार नाही. मोरया मोबाईल ठेवून त्या ही मच्छी आहे, जेट्टी आहे नाही तर. पायाखाली आपण पाण्यात उतरणारच नाही, बोटीतच. मगरीचा आकार आहे. हा तोंड असं दिसतं माडाच्या. एकदम टोकाचं माड दिसतात. हा त्याला असा आकार बघा मगरीचा आहे. तोंड वाटते. ह्यो काय हाती का? ह्यो हाती आहे का?
यो भारी वाटतं उलट. इथे बोटी चढला ना आणि इथे संपला. आणि आपला तालुका आहे मालवण. या साईडला मालवण तालुका आणि या साईडला वेंगुर्ला तालुका. आणि वेंगुर्ला तालुक्यातला हा भोपळे गाव आहे आणि हा मालवण तालुक्यातला देवबाग गाव आहे. आणि देवबाग मालवण तालुका इथे संपला आणि इथून आता वेंगुर्ला तालुका चालू आहे. आणि पुढे जी लाटा दिसत आहेत ना आपला संगम पॉईंट. आता इथून आपण आतमध्ये जाणार. हा संगम पॉईंट आहे. लाटा दिसत आहेत. अरबी समुद्र आणि कर्लीची खाडी. आता याला खाडी का म्हणतात, नदी का नाही म्हणत, की समुद्राचं खार पाणी आतमध्ये आहे म्हणून त्याला खाडी म्हणतात. आणि नदीचं कसं गोड पाणी असतं त्याला नदी म्हणतात. हे पूर्ण खार पाणी आहे. इथून 40 ते 45 किलो आतमध्ये गेलेले असतात. बीच आहे टोटल मालवण पर्यंत. त्याच्यात प्रत्येक गावाचं वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे बीचला. हे देवबाग बीच, पुढे गेला तारकर्ली बीच. फक्त मालवण पर्यंत एकच बीच आहे. फक्त प्रत्येक गावाचं नाव वेगळं वेगळं बीच आहे. आणि इथून आपण आता डॉल्फिन पॉईंट साठी जातो. हा ते पुढच्या ह्याला डॉल्फिन दिसतील बघू. आता ते बोटी दिसत आहेत ना तिकडे मला वाटतंय हाय हाच जाऊया. हो डॉल्फिन असं स्पीड आहे हा. डॉल्फिन तर काय दिसत नाही. डॉल्फिन दिसत सगळ्या उठल्या. या साईडचे बसून बघा आणि तुम्ही उभ्याने बघा. पण त्या जागेवरच बघा. आपण कुठे डॉल्फिन म्हणणं दिसली. एका साईडला जाऊ नका. कुठे नेमकं बघा. अरे डॉल्फिन मला तर नाही दिसत. तुषार मोबाईल सांभाळ. हा सांगते थांबा. ए डॉल्फिन जवळ थोडी मारतो. हा दिसला. हे परत निघल परत निघल. थांब परत निघल. त्या बोटीमुळे गेला तो. तेव्हा माग माग माग. लय लांब आहे ते बघ. फॅमिली फॅमिली. अबय 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 अबय. इकडे फॅमिली फॅमिली. कॅप्चर झाला. कपल आहे कपल. थोडी जोर थोडी मारायला पाहिजे. फिश आहे फिश. फिश आहे.
एवढी मग गोव्यामध्ये. आता येईल आता येईल. चला डॉल्फिन बघल्या. कसा वाचलाय बा. तीन बाजूला अलग अलग पाणी असतं. अरे ही नाही. अरे ही नाही, ही नाही. यो म्हातारा आहे म्हातारा. उलट्या उलट्या. काय काढला नाही ना म्हणून. काय काढला नव्हता ना. खायला लागतं. कमीत कमी 600 वर्षापूर्वी आणि ते 350 वर्ष. हे शिवाजी महाराजांचे हे ब्रिटिश हे पहिलं ना लाईट हाऊस रॉकिंगची बस्ती होती. आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही मासे मारायला जायचो. रॉकिंगची बस्ती होती आणि तिथून आपण कमीत कमी 1 तास झाला ना हा प्रकाश त्या बीचवर पडायचा रॉकेलच्या बस्ती. आणि माणूस पण ओळखायला यायचं कोण चालतोय रात्री इतका तसा प्रकाश. पण आता त्याचा सौर ऊर्जेवरचा आहे प्रकाश कमी आहे. फक्त ते बोटिंगसाठी. म्हणजे आता कसं आहे टेक्नॉलॉजी बोटिंग पण समजतात खर्च कुठे आहे काय स्क्रीनवर समजतं. तर आता त्याचा त्याचा उपयोग काय म्हणजे छोटे मच्छीमार येतात ना पहिला ते मोठं काय इथं
काय झालं उद्या टाकू तर उद्या आज नाही उद्या टाकू आज नाही झोपली म्हातारी. अरे जोरान जोरान. आले 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 आले. आता येईल बा आता येईल बा आता येईल बा. आले आले आले. आता येईल बा आता येईल बा आता येईल बघ. आता येईल आता येईल आता येईल आता येईल. आता येईल बघ. काकोळी जो पक्षी आहे ना तो स्वतःच्या लाळेपासून ना घरटं बनवतो आणि इथे त्याचं स्मगलिंग व्हायचं पहिलं म्हणजे हे बोटिंग नव्हतं आणि ते बाहेरचे लोक आले आणि मग इथे ना ते बांबू बांधून वरती चढून त्याचे घरटे काढायचे आणि घेऊन जायचे आणि ते $मध्ये विकायचे. त्याचं सूप बनतं त्या घरट्यापासून. काकोळी पक्षी चिमण्यासारखा आहे छोटासा पक्षी. बनवलं ना जेली बिस्कुट इथे. अरे काय स्टार्ट कुठे जेली आतमध्ये ते बघ दिसलं येलो येलो. होय काय घातला एकटे एकटे घातला आम्हाला नाही. चला झाला झाला आलं आलं डोप.
BTS आता चाललो आम्ही मालवणला. कदाचित नाही चाललोच. मामा करतो चापला साप. चला मोमेंट कॅप्चर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.